पत्नीला परत मिळवण्यासाठी एका व्यक्तीनं जे केलं ते हादरवून टाकणार आहे. आपली विभक्त झालेली पत्नी परत यावी या एका विचित्र आणि अंधश्रद्धाळू इच्छेपोटी मित्राचा निर्घुणपणे नरबळी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नेमकं काय झालं जाणून घेऊयात या रिपोर्टमध्ये. ही हृदयद्रावक घटना ओडिसातल्या बोलांगीर जिल्ह्यात घडली. विभक्त झालेली पत्नी पुन्हा घरी यावी या अघोरी आशेपोटी आरोपीनं मित्राला जेवणासाठी घरी बोलावलं आणि झोपेतच त्याचं शीर हे धडावेगळं केलं. या प्रकरणात मुख्य आरोपीसह 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 40 वर्षीय संतोष खारसेल असं मृत व्यक्तीचं नाव आहे, तर शत्रुघ्न साहू असं मुख्य संशयित आरोपीचं नाव आहे. बोलांगीरचे पोलीस अधीक्षक जी अभिलाष यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ऑगस्टला आरोपी शत्रुघ्न साहू यांना संतोषला जेवणाचं आमंत्रण देऊन बगदा इथल्या आपल्या घरी बोलवलं. संतोष जेवण करून झोपी गेल्यानंतर आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी धारधार शस्त्रानं संतोषवर हल्ला चढवला आणि त्यानंतर त्याचं डोकं धडावेगळं करून हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं गावाबाहेरच्या एका तलावात फेकून दिला. मात्र नरबळीच्या विधीचा भाग म्हणून संतोषचं कापलेलं शीर हे शत्रुघ्ननं स्वतःच्या घरातील देवघरात खड्डा करून लपवून ठेवलं, पुरून टाकलं. गुरुवारी ग्रामस्थांना तलावाकाठी मुंडकं नसलेला मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ देवगाव पोलिसांना माहिती दिली. तपासादरम्यान संतोष शेवटचा हा शत्रुघ्न सोबत दिसल्याचं समोर आलं. पोलीस घरी पोहोचले तेव्हा आरोपी हा ध्यान करत होता. तपासादरम्यान संतोष शेवटचा शत्रुघ्न सोबत दिसल्याचं समोर आलं. पोलिसांनी थेट शत्रुघ्नच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी तो घरात शांतपणे ध्यान करत बसलेला. सुरुवातीला त्यानं दारूच्या वादातून खून केल्याची बतावणी केली. मात्र खाक्या दाखवताच त्यानं गुन्हा कबूल केला आणि देवघरात पुरलेलं शीर हे पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी हत्येत वापरलेलं रक्तबंबाळ शस्त्र सुद्धा जप्त केलंय. 10 वर्षापूर्वी सोडून गेलेली पत्नी परत मिळवण्यासाठी अघोरी कृत्य केल्याचं त्यानं सांगितलं. चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीची पत्नी ही गेल्या 10 वर्षांपासून मुलगा आणि मुलीसह त्याच्यापासून वेगळी राहत होती. आरोपीच्या जादूटोणा आणि तंत्रमंत्राच्या नादामुळेच ती घर सोडून गेल्याचा संशय आहे. तिला पुन्हा आपल्या आयुष्यात परत आणण्यासाठी आरोपीनं हा नरबळी दिल्याचं उघड झालंय. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि शत्रुघ्न साहूला अटक केली. बोलांगीरचे पोलीस अधीक्षक अभिलाष जी यांनी या घटनेची पुष्टी केली आहे की हा एक नरबळीचा प्रकार आहे, फक्त एक सामान्य हत्या नाही. पोलिसांनी साहूसह त्याची आई, भाऊ आणि भाऊजाई अशा एकूण 5 जणांना अटक केली आहे आणि सध्या या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे. पण या एकूणच अघोरी प्रथेविषयी, अघोरी प्रकाराविषयी आणि नरबळीविषयी तुमचं मत काय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.